तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। जालना जिल्ह्यात मागील काही दिवसापूर्वी झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातले अनेक जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, तर काही प्रकल्प आहेत ते आता ओव्हरफ्लो देखील झालेले आहेत। बदनापूर तालुक्यातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा समजला जाणारा सोमठाणा येथील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पावरती सध्या मी उभा आहे। आपण जर माझ्या पाठीमागची ही दृश्य पाहिली तर हा जो प्रकल्प आहे गेल्या 3 ते 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहतोय। दुधना नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो विसर्ग आहे तो सुरू असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर गेल्या काही दिवसापूर्वी जालना जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक प्रकल्पातली पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने वाढली। धरण क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाल्याचं चित्र जे ते आपल्याला दिसत आहे। त्यामुळे बदनापूर तालुक्यातला हाच जो प्रकल्प आहे या प्रकल्पावरती बदनापूर शहरासह इतर 20 ते 22 गावं आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 7 ते 8 गावं अवलंबून आहेत। त्यांच्या देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। शिवाय शेतीच्या सिंचनाचा सुद्धा प्रश्न आपल्याला सुटल्याचं जे चित्र आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर मागच्या 20 दिवसापूर्वी या प्रकल्पाची पाणी पातळी 40 ते 45% होती, मात्र याच महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या प्रकल्पात पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आणि हा प्रकल्प 3ऱ्या वर्षी आता ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात सांडव्यावरून या ठिकाणी दुधना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो विसर्ग आहे तो या ठिकाणी सुरू आहे। खरं तर दुधना नदी गेल्या 2 वर्षापासून कोरडी होती, पाणी तिला नव्हतं, मात्र यावर्षी हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आणि मोठ्या प्रमाणात दुधना नदी पात्रात याच प्रकल्पातून आता विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याच प्रकल्पावरून ओसंडून पाणी वाहत असताना नागरिक देखील आनंद घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आसपासचे जे गाव खेड्यातले जे नागरिक आहेत ते या ठिकाणी प्रकल्पावरती अंघोळी करण्यासाठी येताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच संपूर्णच नागरिकांमध्ये आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण या प्रकल्पामुळे पाहायला मिळत आहे। हजारो हेक्टर शेती जी आहे ती या प्रकल्पाखाली सिंचनाखाली येते, त्यांचा देखील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना या प्रकल्पामुळे मोठा दिलासा जो आहे तो मिळाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। बदनापूर शहरासह इतर जी गावं आहेत त्यांच्यासुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो आता या प्रकल्पामुळे सुटलेला आहे। दीपक पालवेसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, सोमठाणा, बदनापूर। तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।